तर रिन्युएबल एनर्जी सेक्टरमध्ये मोठा धमाका, बँक ऑफ बरोडाची मोठी डील आणि सोलार कंपन्यांमध्ये एका मागोमाग एक मेगा ऑर्डर्स. तर आजच्या या 5 बातम्यांमुळे उद्या कोणते शेअर्स फोकसमध्ये राहणार, चला पाहूया. तर नमस्कार मित्रांनो, बाजार तडकामध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. चला मग सुरू करूया. सर्वात आधी बँकिंग सेक्टरमधील मोठी बातमी म्हणजे बँक ऑफ बरोडा. त्या कंपनीने तर बँकने UAE मधील NMC हेल्थ प्रकरणातील अनेक वर्षापासून सुरू असलेला कायदेशीर वाद अखेर मिटवला आहे. या सेटलमेंटमुळे बँकेने जवळपास 600 दशलक्ष डॉलर म्हणजे सुमारे 5,700 कोटी अदा केले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे बँकेने कोणतीही चूक किंवा कायदेशीर जबाबदारी स्वीकारलेली नाही. या निर्णयामुळे भविष्यातील कायदेशीर अनिश्चितता संपली आहे. मात्र मोठ्या सेटलमेंट रकमेमुळे शेअरमध्ये काही प्रमाणात दबावही पाहायला मिळाला. आता दुसरी बातमी म्हणजे रिन्युएबल एनर्जी सेक्टरमधील आयनॉक्स क्लीन एनर्जी. तर आधार पुनावाला फॅमिली ऑफिसने आयनॉक्स क्लीन एनर्जीमध्ये तब्बल 700 कोटींची गुंतवणूक केली आहे. या गुंतवणुकीनंतर कंपनीचे मूल्यांकन जवळपास 70,000 कोटीवर पोहोचले आहे. हा निधी रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्ट, सोलार मॅन्युफॅक्चरिंग आणि नवीन स्ट्रॅटेजिक एक्विजिशनसाठी वापरला जाणार आहे. कंपनीने फायनान्शियल 28 पर्यंत 15 गिगावॅट रिन्युएबल कॅपॅसिटी आणि 11 गिगावॅट सोलार मॅन्युफॅक्चरिंगचे लक्ष्य ठेवले आहे. मोठ्या गुंतवणूकदारांचा वाढता विश्वास कंपनीसाठी सकारात्मक मानला जात आहे. आता पुढची तिसरी बातमी म्हणजे सोलार सेक्टरमधून GK एनर्जी. त्या कंपनीला 48 कोटीची 10 मेगावॅट रूफटॉप सोलार प्रोजेक्ट ऑगस्ट मिळालेला आहे. या प्रकल्पाअंतर्गत देशभरातील 1,150 ठिकाणी रूफटॉप सोलार सिस्टम बसवण्यात येणार आहे. कंपनी हा प्रकल्प केवळ 90 दिवसात पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. या ऑर्डरमुळे कंपनीच्या ऑर्डर बुकमध्ये भर पडणार असून भविष्यातील महसूल वाढीस मदत होईल. आता पुढील चौथी बातमी म्हणजे इलेक्ट्रिक इक्विपमेंट आणि रिन्युएबल एनर्जी सेक्टरमधून क्रॉम्प्टन गेट्स. त्या कंपनीला MSEDCL कडून 29.77 कोटीचा नवीन ऑर्डर मिळालेला आहे. त्या प्रकल्पात महाराष्ट्रात 1,397 ऑफ ग्रीड सोलार वॉटर पंपिंग सिस्टम बसवले जाणार आहे. ही ऑर्डर PM कुसुम बी योजनेअंतर्गत देण्यात आला आहे. यामध्ये 5 वर्षाचे देखभाल आणि रिमोट मॉनिटरिंगची देखभाल जबाबदारी कंपनीकडे असणार आहे. सरकारी रिन्युएबल एनर्जी योजनामध्ये कंपनीची उपस्थिती अधिक मजबूत होत असल्याचे यावरून दिसत येते. आता पुढील पाचवी आणि शेवटची बातमी म्हणजे रिन्युएबल एनर्जीमधून NLC इंडिया. तर कंपनीने उत्तर प्रदेशातील जलौन सोलार पॉवर पार्कमध्ये 600 मेगावॅट सोलार प्रोजेक्ट जिंकला आहे. हा प्रकल्प स्पर्धात्मक बोली प्रक्रियेद्वारे मिळालेला असून तो 2 × 300 मेगावॅट अशा 2 टप्प्यात विकसित केला जाणार आहे. या प्रकल्पामुळे कंपनीचा रिन्युएबल एनर्जी पोर्टफोलिओमध्ये मोठी भर पडणार आहे. ग्रीन एनर्जी क्षेत्रात NLC इंडियाची उपस्थिती आणखी मजबूत होणार असून भविष्यातील ग्रोथ पाईपलाईनला याचा मोठा आधार मिळू शकतो. तर मित्रांनो, कन्क्लुजन पाहिला तर रिन्युएबल एनर्जी सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणि नवीन प्रकल्पाची घोषणा सुरू आहे. आयनॉक्स क्लीन एनर्जी, GK एनर्जी, क्रॉम्प्टन ग्रेव्स आणि NLC इंडिया या चारही कंपनी ग्रीन एनर्जी थीममध्ये वेगाने विस्तार करत आहे. तर बँक ऑफ बरोडाने मोठा कायदेशीर वाद संपवून भविष्यातील अनिश्चितता कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे बँकिंग आणि रिन्युएबल एनर्जी हे दोन्ही सेक्टर पुढील काही दिवसात बाजाराच्या फोकसमध्ये राहू शकतात. तर मित्रांनो, आजच्या 5ही बातम्यांपैकी तुम्हाला सर्वात महत्त्वाची उपयुक्त बातमी कोणती वाटली? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि बाजार तडका चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर मार्केटच्या अशा महत्त्वाच्या अपडेटसाठी आमच्यासोबत जोडलेले राहा. धन्यवाद.